नमस्कार मंडळी, मी कोमल. आज तुमच्यासाठी मी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे. तुम्हाला वाटत असेल ना ही नक्की कुठे गेली आहे, जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघा. मी आज लहान मुलांना खेळता यावं आणि त्यातूनही काही शिकता यावं अशा ठिकाणी आले. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल ना कुठे, तर मी आली आहे किड्झेनियामध्ये, तेही मुंबईमध्ये. इथे आल्यानंतर सर्वात अगोदर त्यांनी आम्हाला पेमेंटची प्रोसिजर सांगितली. इथे तुम्ही ऑनलाईन बुकिंग सुद्धा करू शकता आणि वर्षभरासाठी सुद्धा ऑफर्स अवेलेबल आहे. पेमेंटची प्रोसिजर झाल्यानंतर असे आम्हाला वॉचेस दिले. त्या वॉचेसमध्ये टायमिंग आणि कोणती ऍक्टिव्हिटी केली ते समजतं. हे वॉचेस फक्त किड्स साठी नाहीत, तर आम्हाला ऍडल्ट्सला सुद्धा होते. त्यानंतर आम्हाला असे चेक दिले गेले. ते चेक घेऊन आम्ही डायरेक्ट आतमध्ये गेलो. एंटर केल्यानंतर आम्ही चेक तिघांच्या हातात दिले. चेक दिल्यानंतर मुलं एवढी खुश झाली की त्यांना कळत नव्हतं नक्की याचं काय करायचं. चेक तर मिळाले, पण याचं नक्की काय करायचं हे आम्हाला सुद्धा माहित नव्हतं. 1-2 ठिकाणी आम्ही विचारल्यानंतर आम्हाला कळालं किड्झेनियाची बँक आहे, त्या बँकेत जाऊन आपल्याला चेक डिपॉझिट करायचं आणि कॅश विथड्रॉ करायचं आहे. खूप फिरल्यानंतर आम्हाला बँक दिसली. त्या बँकेत आम्ही एंटर केलं. तिथे गेल्यावर त्यांना चेक द्यायचे आणि आपला वॉच स्कॅन करून ते लोक आपल्याला कॅश देतात. हेत्विक आणि अथर्वने सुद्धा चेक डिपॉझिट करून कॅश विथड्रॉ केली. तर तुम्ही बघू शकता किड्झेनियाची कॅश कशी असते. कॅश घेऊन आम्ही डायरेक्ट किड्झेनियाच्या थिएटरमध्ये गेलो. तिथे एंटर केल्यानंतर बघतोय तर काय, तिथे कोणीच नव्हतं आमच्याशिवाय आणि आम्ही असे सिनेरीवाले व्हिडिओज बघत बसलो होतो. तिथे गेल्यानंतर आम्ही काय शांत बसणार होतो, आम्ही आलो होतो मज्जा करायला. मग काय आम्ही आमच्या परीला सांगितलं एक वॉक करून दाखव. तिला बघूनच दोघांना सुद्धा मन झालं करायचं आणि त्या दोघांनी सुद्धा एक छान वॉक करून दाखवला. याचा ऍड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिला आहे. तर अशा प्रकारे आमच्या किड्स स्टारचा वॉक बघितल्यानंतर आम्ही गेलो अशा ठिकाणी जिथे सर्व मुलींना जायला आवडतं. आम्ही आलो आहोत आज किड्झेनियाच्या सलॉन मध्ये. तिथे गेल्यानंतर आम्हाला तिकडच्या स्टाफने विचारलं तुम्ही अर्निंग करणार आहात की स्पेंडिंग करणार आहात. तरी पण आम्हाला कळालं नाही नक्की काय विचारत आहेत आणि आम्ही डायरेक्ट बोललो की आम्हाला स्पेंडिंग करायचंय. स्पेंडिंग म्हणजेच त्या ऍक्टिव्हिटी बरोबर आपल्याला वेळ घालवता येतो आणि अर्निंग म्हणजे आपण काहीतरी ऍक्टिव्हिटी करून दाखवली की त्याचे आपल्याला पैसे मिळतात. तर सलॉन मधल्या स्टाफने इतका सुंदर मेकअप केला की मला सुद्धा वाटलं मी सुद्धा मेकअप करू आणि अंकिताला बोली माझा थोबड सुद्धा नीट कर. अचानक परीला आमच्या नेल पॉलिश लावायची इच्छा झाली. मला नख तर नाहीयेत, पण मी बोली जेवढी उरलेली नख आहेत त्याच्यावर लावून टाक. परीची ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर मुलांना डायरेक्ट आम्ही फायर स्टेशन मध्ये घेऊन गेलो. फायर स्टेशन मध्ये एंटर केल्यानंतर ते लोक किड्झेनियाचा वॉच स्कॅन करतात आणि त्यांच्याकडचे जे कोट आहे ते त्या मुलांना घालतात आणि टीव्हीच्या समोर बसवून कार्टूनच्या माध्यमातून फायरचं नॉलेज दिलं जातं. तर टीव्ही बघून झाल्यानंतर एक फायर कॉल आला आहे. फायर कॉल आल्यामुळे मुलांना फायर ट्रक मध्ये असे बसवून घेऊन जात आहे. आता कुठे जात आहे ते आपण पुढे बघूया. किड्झेनियामध्ये 31 ऍक्टिव्हिटीज आहेत आणि मी फर्स्ट टाइम आल्यामुळे मला सर्वच ऍक्टिव्हिटीज कव्हर करता नाही आल्या, पण नेक्स्ट टाइम जाईन तेव्हा नक्कीच सर्व ऍक्टिव्हिटीज कव्हर करता येईल याचे नक्की प्रयत्न करेन. तर फायर ट्रक निघाला आहे, आपण बघूया कुठे चालला आहे. आम्ही सुद्धा फायर ट्रकच्या मागून गेलो आणि बघतो तर काय हॉटेलला आग लागली. त्या लोकांनी एक फायर मार्शलला बाहेर काढून आग विझवायला सांगितली. तर सर्वच मुलं इतकी एन्जॉय करत होते आग विझवताना की त्यांचा आनंद बघूच शकतात. किड्झेनियामध्ये जेव्हा आपण ऍक्टिव्हिटी करायला जातो तेव्हा आपल्याला फक्त 3 तास दिले जातात आणि त्या 3 तासामध्ये आपल्याला प्रत्येक ऍक्टिव्हिटी कव्हर करता येत नाही. तर मी माझ्या एक्सपिरियन्सने तुम्हाला सांगते की तुम्ही इथे आल्यानंतर जिथे वेटिंग असेल तिथे थांबू नका, दुसरी ऍक्टिव्हिटी करा. कारण एका ठिकाणी 6 मुलांनाच घेतलं जातं, तर आपण वेटिंग करत राहतो आणि आपल्याला दुसरी ऍक्टिव्हिटी करता येत नाही आणि 3 तास कसे जातात ते सुद्धा समजत नाही. आम्ही दुसऱ्या ऍक्टिव्हिटीकडे वळलो. तर मुलांना त्यांनी त्यांचे कोट दिले होते. प्रत्येक डिपार्टमेंटचे वेगवेगळे कोट आहेत. तर इथे कार आणि बाईक पुसायला सांगितलं, पण आता नक्की कळालंच नाही कार पुसायचंय की नाक पुसायचंय. त्याने नाक पुसल्यानंतर कार पुसून घेतली. किड्झेनियामध्ये आपण कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये गेलो तर आपल्याला जर स्पेंडिंग करायचं असेल तर त्या लोकांना आपल्याला कॅश द्यावी लागते आणि त्यासाठी आपल्याला कॅश हवी असते. पण जेव्हा आपण चेक डिपॉझिट करतो आणि कॅश विथड्रॉ करतो तेव्हा आपल्याला एवढे कॅश मिळत नाहीत. त्यामुळे आपल्याला पहिला अर्निंग करावी लागतात, त्यानंतर स्पेंडिंग करावं लागतं. तर अर्निंगसाठी आपल्याला पहिला ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करायची, अर्निंग करायची, त्यानंतर आपण स्पेंड करू शकतो. तर आता दोन्ही मुलांना कारमध्ये आणि बाईकमध्ये पेट्रोल भरायला सांगितले. तर कार रेसिंग नाही, बाईक रेसिंग नाही, तर ऍटलीस्ट त्यात बसून तरी आम्ही एन्जॉय करतो, म्हणून मुलांनी एन्जॉय केलं. आता आम्ही दुसऱ्या ऍक्टिव्हिटीकडे आलोय, म्हणजेच पिझ्झा बनवायला आलो आहोत.
इथे आल्यानंतर ते लोक त्यांचे ॲप्रन देतात, हँडवॉश करायला सांगतात, प्लेट, बाउल, स्पून दिला जातो आणि पिझ्झा बेस दिला जातो. पिझ्झा बेस दिल्यानंतर पिझ्झा सॉस, टॉपिंगसाठी रेड कॅप्सिकम, येलो कॅप्सिकम, ग्रीन कॅप्सिकम आणि कॉर्न दिले जातात. वरतून चीज स्प्रेड करायला दिलं जातं. आपल्या आवडीप्रमाणे आपण त्यावर घालू शकतो आणि आपल्याला नंबर दिले जातात. त्या नंबर वाईज ते लोक तिकडे पिझ्झा बेक करायला देतात. पिझ्झा बेक झाल्यानंतर आपल्याला ते देतात सुद्धा आणि आपण ते खाऊ सुद्धा शकतो. पण यासाठी आपल्याला आपली करन्सी यूज करावी लागते. आमच्याकडून त्यांनी 149 रुपीज घेतले होते पर किड. अजून एक गोष्ट, कोणतीही आपण ऍक्टिव्हिटी करायला जातो तिथे ऍटलीस्ट आपल्याला 10 to 20 मिनिट्स जातातच. तर जितकं लवकर होईल तितके लवकर ऍक्टिव्हिटीज आपण कम्प्लीट केले पाहिजे. तर आमचा पिझ्झा तयार होऊन आला आहे. तुम्ही बघू शकता किती टेम्पटिंग यम्मी वाटतो आहे. तर आम्ही पिझ्झा खाऊन झालो की आता पिझ्झा खाऊन पोट भरलंय, तर डायजेस्ट करण्यासाठी आम्ही कुरिअर ऑफिसमध्ये गेलो. कुरिअर ऑफिसमध्ये गेल्यावर त्यांनी आम्हाला 4 नावं दिली. त्या 4 ठिकाणी जाऊन आम्हाला कुरिअर घ्यायचं आणि त्यांचे साईन सुद्धा घेऊन ते कुरिअर्स आम्हाला कुरिअर ऑफिसमध्ये परत रिटर्न द्यायचे आणि त्याचे आम्हाला पैसे मिळणार आहेत. ही ऍक्टिव्हिटी हेत्विक आणि परी या दोघांनी कम्प्लीट केली आहे. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी आहे किड्झेनियाचं हॉस्पिटल. तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम कुठेही गेलात तरी पहिला वॉच स्कॅन करतात, टायमिंग बघतात, त्यानंतर त्यांचे ते लोक कोड देतात. कोड दिल्यानंतर जे काही त्यांची इन्फॉर्मेशन आहे ते देतात मुलांना. आता इमर्जन्सी आली आहे त्यामुळे मुलांना ॲम्ब्युलन्समध्ये बसवतात. ॲम्ब्युलन्समधून एक पूर्ण राऊंड मारून आणतात आणि मग ही तिथे ॲक्टिव्हिटी डन झाली आणि त्याचे सुद्धा मुलांना पैसे मिळतात. तर बघू शकता तुम्ही ॲम्ब्युलन्स निघाली आहे. मेन इम्पॉर्टंट इकडचा स्टाफ एवढा छान आहे की आपल्याला कोणती गोष्ट समजली नाही तर ते खूप छान प्रकारे समजावून सांगतात. हॉस्पिटलमधली ॲक्टिव्हिटी कंप्लीट झाल्यावर आम्ही आलो आहोत पेंटिंग करायला, म्हणजेच नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. सो इथे आल्यानंतर पहिला वॉच स्कॅन केला, मग त्यांचे ॲप्रन दिला आणि मग प्रश्न विचारला की तुम्हाला कोणती पेंटिंग करायची आणि तीच पेंटिंग त्यांनी शिकवली सुद्धा आणि परीकडून सुद्धा करून घेतली. आणि लहान मुलांना 5 वर्षाच्या आतल्या मुलांना वॉल पेंटिंग करायला सांगितलं. इथे वॉलवर खूप छान कार्टून काढलेत आणि मुलांना त्यात कलरिंग करायचं असतं. तुम्ही बघू शकता परीने खूप छान बटरफ्लाय काढलाय, याचे सुद्धा पैसे मिळतात. सो आमची ही ऍक्टिव्हिटी पण कम्प्लीट झाली आणि आम्ही बाकीच्या ऍक्टिव्हिटीज पूर्ण करतोय. इथे तुम्ही बघू शकता मुंबईचा डब्बेवाला सुद्धा आहे आणि आता आम्ही आलो आहोत फ्लावर मेकिंग मध्ये. सेम मगाशी तुम्हाला सांगितलं की वॉच स्कॅन करतात, ॲप्रॉन देतात आणि फ्लावर बद्दल थोडीशी माहिती सांगितली. तर स्टाफने परीला फुलांची नावं विचारली आणि बुके बनवायला सांगितलं आणि या बुके बनवायचे सुद्धा पैसे मिळेल. इथे तुम्ही आरजे बनवू शकता, पोलीस बनवू शकता, कन्स्ट्रक्शन मध्ये काम करू शकता, कॅन्डी, डोनट्स बनवू शकता. असे 31 ऍक्टिव्हिटीज आहेत आणि तुम्ही इथे येऊन अनुभव घ्या. इथे मुलांना घाम गाळून कष्ट करून पैसा कसा कमवता येतो हे शिकता येतं. तर परीला बुके बनवताना बघून मला सुद्धा इच्छा झाली आणि मी सुद्धा बुके बनवायला घेतला. तुम्ही बघू शकता परीने किती सुंदर बुके तयार केला. बुके आवडल्यास कमेंट नक्की करा. ते माझा बुके सुद्धा तयार झाला आणि मी तो आमच्या मॉडेलला म्हणजेच परीला गिफ्ट केला. 3 तास कधी संपले हे आम्हाला कळालंच नाही. आम्हाला कॉम्प्लिमेंटरी तिकीट्स दिले होते. त्या कॉम्प्लिमेंटरी तिकीट्स मध्ये आम्ही दिवेशला सांगितलं तू हे खेळ. जसं मी मगाशी सांगितलं की पिझ्झासाठी आम्ही 149 भरले, सेम तसंच डोनटसाठी सुद्धा भरावे लागतात. बाकीच्या ऍक्टिव्हिटीज आपण किड्झेनियाच्या कॅशने करू शकतो. आणि अजून एक माझ्या एक्सपिरियन्सने मी सांगते की इथे 6 ते 7 वर्षाच्या वरच्या मुलांनी यावं आणि अनुभव घ्यावा, कारण लहान मुलांना इथे खेळण्यासारखं एवढं नाही आहे. आम्ही ज्या दिवशी आलो त्या दिवशी खूप गर्दी असल्यामुळे खूप वेटिंग होते आणि आम्ही बाकीच्या ऍक्टिव्हिटीज करू शकलो नाही. आम्हाला किंडर जॉय मध्ये सुद्धा जायचं होतं पण आम्हाला ती ऍक्टिव्हिटी सुद्धा कम्प्लीट करता नाही आली कारण आम्ही वेटिंगसाठी थांबलो होतो. फर्स्ट टाइम आल्यामुळे आम्हाला हे माहित नव्हतं की वेटिंग न करता आपण दुसरी ऍक्टिव्हिटी कम्प्लीट केली. तुम्ही तुमच्या मुलांसोबत इथे आले आहात का आणि आले असाल तर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता ते मला नक्की शेअर करा. जर नसेल आलात तर लवकरात लवकर व्हिजिट करा. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.